राम राम भावांनो, 21 दिवस 21 बिझनेस आयडिया सिरीजच्या या 5व्या आणि सर्वात पॉवरफुल व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला सांगणार आहे की तुमच्या आणि माझ्या घरात रोज वापरला जाणारा आणि फक्त 20 रुपये किलोने मिळणारा हा साधा कांदा तुमचं नशीब कसं बदलू शकतो आणि तुम्हाला महिन्याला 4 लाख रुपयांपेक्षा जास्त इन्कम कसा मिळवून देऊ शकतो. विश्वास बसत नाही ना? थांबा, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण आज मी तुम्हाला फक्त आयडिया नाही तर संपूर्ण बिझनेस प्लॅन देणार आहे. चला तर मग सुरू करूया. मित्रांनो, विचार करा, मोठी मोठी हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, केटरिंग वाले, चिप्स आणि मसाले बनवणाऱ्या कंपन्या यांना रोज शेकडो किलो कांदा लागतो. पण कांदा सोलणं, कापणं यात त्यांचा किती वेळ, मजूर आणि पैसा जातो? यावर उपाय आहे कांदा पावडर. ही पावडर वापरल्याने त्यांचा वेळ वाचतो, पैसा वाचतो आणि पदार्थांची चवही टिकून राहते. याचमुळे आज मार्केटमध्ये कांदा पावडरला प्रचंड मागणी आहे. हीच पावडर आंतरराष्ट्रीय बाजारात 15,000 रुपये प्रति किलो पर्यंत विकली जाते. आणि सगळ्यात मोठी गोष्ट, 1 किलो कांदा पावडर बनवायला आपल्याला फक्त 10 किलो कांदा लागतो, ज्याचा खर्च येतो फक्त 200 रुपये. आणि हीच पावडर तुम्ही होलसेल मध्ये आरामात 1200 रुपये किलोने विकू शकतात, म्हणजे थेट 6 पट नफा. आता सर्वात महत्वाचा प्रश्न आहे की हा व्यवसाय कसा सुरू करायचा. मी तुम्हाला 4 सोप्या स्टेप मध्ये सांगतो. स्टेप नंबर 1, मशिनरी. यासाठी तुम्हाला मुख्यतः 2 मशिनरी लागतील. एक म्हणजे कमर्शियल ड्रायर, जी कांद्याची काप सुकवते, आणि दुसरा आहे पल्वरायझर, जी सुकलेल्या कांद्याची बारीक पावडर बनवते. या दोन्ही मशीन्स तुम्हाला सुरुवातीला फक्त 60,000 ते 70,000 मध्ये सहज मिळून जातील. दुसरी स्टेप अशी आहे मित्रांनो, कच्चा माल. कच्चा माल तुम्हाला चांगल्या प्रतीचा कांदा लागेल. थेट शेतकऱ्याकडून किंवा मोठ्या मार्केटमधून खरेदी केल्यास तुम्हाला तो 20 ते 25 रुपये किलोने आरामात मिळेल. तिसरी स्टेप आहे मित्रांनो, जागा. सुरुवातीला तुम्हाला हा व्यवसाय 10 बाय 15च्या एका छोट्याशा खोलीतून किंवा तुमच्या घराच्या गच्चीवरून सुद्धा सुरू करू शकतात. चौथी स्टेप आहे मित्रांनो, व्यवसायामध्ये कुठले कुठले सर्टिफिकेशन लागतात. त्यासाठी तुम्हाला उद्यम आधार रजिस्ट्रेशन लागतं, FSSAI लायसन्स आणि GST नंबर लागेल. हे सगळं तुम्ही ऑनलाईन किंवा एखाद्या एजंट मार्फत सहज मिळवू शकतात. सर, आम्हाला बिझनेस आयडिया तर खूप आवडली, पण जरा बिझनेस सुरू करायला पैसा किती लागेल ते सांगा ना. चला, आपण इन्व्हेस्टमेंट किती लागतं ते बघून घेऊ. त्यासाठी तुम्हाला मशिनरी 60,000 रुपयात मिळून जाईल. जो कच्चा माल आहे, आता बघा, भावाप्रमाणे प्लस मायनस होईल, पण तुम्हाला त्यासाठी 1.5 लाख रुपयांची गुंतवणूक धरून चाला. त्यानंतर जे नोंदणी आणि लायसन्स आहे त्याच्यासाठी 10,000 रुपये. नंतर मित्रांनो, नुसता बिझनेस सुरू करून पण उपयोग नाही, आपल्याला चांगली पॅकेजिंग आणि ब्रँडिंग करावं लागेल आणि मार्केटिंग करावं लागेल. तर पॅकेजिंग साठी सरासरी 10,000 रुपये आणि सुरुवातीला मार्केटिंग साठी तुम्ही एक 10,000 रुपये पकडून चाला, म्हणजे एकूण गुंतवणूक 4 लाख रुपये आरामात लागू शकते. म्हणजे मित्रांनो, फक्त 4 लाख रुपये गुंतवले आणि त्यासोबत खूप जास्त मेहनत घेतली तर तुम्ही सहज महिन्याला 2 लाख रुपये सहज कमवू शकतात. तेवढा कमवून देणार हा व्यवसाय आहे. वाव सर, आम्हाला तर बिझनेस करायचा आहे. आता सगळं समजलं, पण बिझनेस मध्ये तर खूप लोक फेल होतात. त्यासाठी माइंडसेट कसा ठेवायला पाहिजे? अरे सांगतो, आता हर घर उद्योजक होणार मित्रांनो. पैसा आणि मशीन तर कुणी आणेल, पण यशस्वी होण्यासाठी लागतो तो योग्य माइंडसेट. 3 गोष्टी लक्षात ठेवा. पहिलं, क्वालिटीशी तडजोड नाही. तुमच्या पावडरची क्वालिटी जेवढी चांगली असेल, ग्राहक तेवढा तुमच्यावर विश्वास ठेवल. दुसरं, सुरुवात लहान करा. सुरुवातीला दिवसाला फक्त 10 किलो पावडर बनवा, पण ती सर्वोत्तम बनवा आणि हळूहळू व्यवसाय वाढवा. तिसरं, धीर सोडू नका. पहिला ग्राहक मिळायला वेळ लागेल, पण एकदा का तुमचा माल मार्केटमध्ये गेला की तुम्हाला कुणी थांबवू शकणार नाही. स्टेप 5 मित्रांनो, माल विकायचा कुठे. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे तयार झालेली पावडर विकायची कुठे. ही तुमची कस्टमरची लिस्ट आहे. बघा, तुमच्या शहरातील हॉटेल्स आणि रेस्टॉरंट, त्यांना भेटून तुमच्या पावडरचे सॅम्पल द्या. लोकल मसाला उत्पादक जे पॅक केलेले मसाले विकतात, बेकरी आणि नमकीनवाले जे त्यांच्या उत्पादनामध्ये कांदा वापरतात, सुपर मार्केट किंवा मोठी किराणा दुकानं तुमच्या ब्रँडेड पॅकिंगने विकू शकतात. ऑनलाईन प्लॅटफॉर्म इंडिया मार्ट आणि ट्रेड इंडियावर तुमची मोफत नोंदणी करा. तुम्हाला देशभरातून ऑर्डर्स मिळतील. रोजची फक्त 33 किलो जरी पावडर विकली तरी तुम्ही महिन्याला कमवू शकतात मित्रांनो 3,96,000 रुपये. तर मित्रांनो, हा फक्त एक व्यवसाय नाहीये, ही एक संधी आहे कमी गुंतवणुकीत मोठे साम्राज्य उभं करण्याची. तुम्हाला फक्त एक योग्य पाऊल उचलण्याची गरज आहे. मित्रांनो, जर तुम्हाला ही बिझनेस आयडिया आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करून कमेंट मध्ये लिहा #हरघरउद्योजक. आणि हो, हा व्हिडिओ तुमच्या त्या मित्राला शेअर करा जो खूप जास्त कांदा खातो किंवा नेहमी व्यवसायाच्या शोधात असतो. काय माहित, तुमच्या एका शेअरमुळे कोणाचं तरी आयुष्य बदलून जाईल. पुन्हा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये
एक नवीन जबरदस्त बिझनेस आयडिया सोबत. तोपर्यंत विचार करत बसू नका. सुरुवात करा. हर घर उद्योजक, घर घर उद्योजक.